जे मुद्दे मांडले त्यामध्ये कर्जमाफीचा विषय, कर्जमाफीचे मुद्दे आणि त्यामध्ये असणारे निकष, जाच काठी याबद्दल बोलले। पण अध्यक्ष महोदय, मी आपल्या सगळ्यांना सांगतो की शेवटी मी नेहमी म्हणतो की शेवटी आपण सगळी शेतकऱ्याची बहुतांशी मुलं आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना माहीत आहेत। त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले। मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयाने जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय। अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळी सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू, यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल, ही गोष्ट बरोबर आहे। उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे, आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल। हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना, आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो। खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे, सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी आहेत त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत, का हो त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या, तुम्ही ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या। त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो। त्यामुळे असं काय होईल विनाकारण असा एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे ना आम्हाला काळजी नाही। अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं होतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफीच्या पाठीमागे उभा राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य। त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हे पण आजच्या ह्याच्यामुळे तुम्हाला पुरवणी मागण्याच्या टायमाला सांगतो। खरं तर सदस्यांनी अनेक चांगले मुद्दे मांडले, मी तुम्हाला सगळ्यांचीच उत्तरं वगैरे आज करणं सावरकर ओझरतं, परंतु त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल, ज्या सदस्यांनी जे चांगले मुद्दे मांडले त्यामुळे त्या सगळ्या मुद्द्याची आम्ही निश्चित प्रकारे सगळ्यांची नोंद घेतलेली आहे आणि नोंद घेऊन त्या बाबतीमध्ये त्यातनं काय गोष्टीचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय। आपल्या सगळ्यांना माहित आहे की मगाशी आमच्या सुधीर भाऊंनी कृषी समृद्धी योजनेच्या बाबतीमध्ये खूप चांगलं मांडलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विकास पायाभूत सुविधा किंवा शेतकऱ्यांचा विकास झाला, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, त्यासाठी या राज्य सरकारने कृषी समृद्धी योजना ही आणलेली आहे। आणि साधारणतः त्यांचं म्हणणं बरोबर आहे की 5,000 कोटीची आपण घोषणा केलेली आहे। इथं घोषणा केल्यानंतर आपण फक्त ह्या वर्षी 2,000 कोटीची तरतूद केली आहे। भाऊ, मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, नक्की जरी 2,000 कोटीची आज आपण आपल्या या पुरवणी मागण्यामध्ये आपण जरी पूर्वी बजेटला आपण 2,000 कोटीची जरी रक्कम घेतली असली, येणाऱ्या डिसेंबरमध्ये पुरवण्या मागण्यामध्ये सगळी गरज पाहून परत 3,000 साधारणतः 5,000 कोटीची या कृषी समृद्धीला ही तरतूद केली जाईल। हे पण आपल्या माध्यमातून भाऊ मी तुम्हाला सांगतो। भाऊ, तुम्ही वाहनांच्या बाबतीमध्ये सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की कृषी विभागामध्ये अनेक आता योजना आहेत, अनेक योजना करताना कृषी विभागाचे जे तालुक्याचे कृषी अधिकारी असतात त्यांना गाडी असणं हे गरजेचं आहे। आपण BDOला गाडी देतो, आपण तहसीलदारला गाडी देतो,
आपण इतरांना गाडी देतो, पण आपल्याला कृषी विभागाला गाडीची सोय नाहीये. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये काय करता येईल आणि त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कशी आपल्याला गाडी उपलब्ध करून देता येईल तो देण्याचा प्रयत्न भाऊ निश्चित प्रकारे करू. त्यानंतर आमचे जयंत पाटील साहेबांनी आता आलेत म्हणल्यानंतर तुमचा उल्लेख केला पाहिजे. पाटील साहेब, तुम्ही कर्जमाफीच्या तुम्ही खरं आता उत्तर माझं ते होऊन गेलं कर्जमाफीच्या बाबतीमध्ये, तरी अजून तुमच्या काय सूचना असतील तर निश्चित प्रकारे आपण हे करू. थोडा तुम्हाला पाटील साहेब थोडा तुम्हाला उशीर होतोय, थोडा म्हणजे तुम्ही यायला इथं उशीर झाला, तुम्हाला थोडा उशीर झाला जयंत पाटील साहेब, त्यामुळे मगाशी ते उत्तर मी बऱ्याचशा गोष्टीचं दिलेलं आहे. दुसरं आपल्याला वडेट्टीवार साहेब मगाशी सदस्यांनी सांगितलं की कोल्हापूर कशाला नाही, मागच्या वर्षी वडेट्टीवार साहेब सुधीर भाऊ नेहमी खरे बोलतात, ते आकड्यावर बोलतात. मग त्यांचा तुम्ही त्यांचा आकडा धरूच शकत नाही. आकडा म्हणजे वेगळा आकडा नाही, मी आपला आकडा माहिती त्यांच्या मांडणी नाही तर आकडा परत वेगळा अर्थ व्हायचा. त्यामुळं वडेट्टीवार साहेब निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारने ह्या वर्षी एक नवीन आपल्याला माहिती आहे की एक ॲप आणलेलं आहे की आपण त्याला म्हणतो फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल, आणि ही योजना हे प्रायोगिक तत्वावरती देशामध्ये आपण ह्या वर्षी कोल्हापूर आणि संभाजीनगरला या 2 जिल्ह्यामध्ये ते सुरू केलेले आहे. आणि यामध्ये आतापर्यंत या 2 जिल्ह्यामध्ये मिळून साधारणतः 1,11,574 शेतकऱ्यांना 42,896 मेटन हे खत आपण ऑनलाईन प्रणालीद्वारे त्यांना खरेदी दिलेले आहे. सदर प्रणालीच्या बाबतीमध्ये अजून अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना काही नेटचा प्रॉब्लेम आहे किंवा त्या बाबतीमध्ये काय दुरुस्त करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या ॲपमध्ये दुरुस्त केल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला घरच्या घरी बसून या जिल्ह्यामध्ये कुठल्या दुकानामध्ये किती खत उपलब्ध आहे याची घरच्या घरी माहिती त्याला माहिती मिळेल आणि त्या ॲपमध्ये तो बुकिंग करेल. आणि अजूनही काय अडचणी असतील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न